तर मनोज जरांगे पाटील आज रायगड दौऱ्यावरती जाणार आहेत। उद्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं ते दर्शनही घेणार आहेत। एकीकडे आपण बघतोय मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी ज्या काही अटी आणि नियमावली दिलेल्या होत्या त्या मान्य झाल्यात आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांचा हा रायगड दौरा असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी ते रायगडावरती जाणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण पाहिलं की खरं तर जी-आरचा जो काही लढा होता तो लढा लढल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते रायगडला रवाना होणार आहेत। आज ते रायगडला काही वेळामध्ये रवाना होतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन जे आहे ते रायगडावरती ते घेणार आहेत। आपण पाहिलं की खरं तर खूप मोठा लढा जो आहे तो त्यांनी संघर्ष केलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आजही ते आंदोलनावरती आपल्या ठाम असल्याचं पाहायला मिळतं, कारण जोपर्यंत जी-आर लागू होत नाही तोपर्यंत हा लढा जो आहे तो सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळेच आज मनोज जरांगे पाटील जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी, समाधीचं दर्शन घेण्यासाठी ते आज रायगडला रवाना होत आहेत। आज रात्री रायगडला ते मुक्कामी असणार आहेत आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 वाजता ते दर्शन जे आहे ते घेणार आहेत। खरं तर त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहतो मोठ्या प्रमाणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। नगर असेल, नाशिक असेल, त्याचबरोबर परभणी, बीड, लातूर अशा वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी दाखल झालेले पाहायला मिळतात। काही वेळामध्येच मनोज जरांगे पाटील जे आहेत ते रायगडच्या दिशेने रवाना होणार आहेत। आज वेगवेगळ्या शहरांमधून त्यांचा एकंदरीत दौरा जो आहे तो असणार आहे। अनेक ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात येणार आहे। नक्कीच सागर, सुरुवातीला ते गेवराई मार्गे जे आहेत ते या ठिकाणी मार्गस्थ नक्कीच होतील।